हॅलो स्टुडंट, स्वागत तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 12th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स 2 हा सब्जेक्ट पाहत आहोत. इन्शुरन्स अँड ॲन्युटी हा टॉपिक आपला चालू आहे, तुम्हाला माहितच आहे. 2.2 एक्सरसाइजमध्ये आतापर्यंत आपण 7 सम्स शिकलेलो आहोत. आता आपण पुढचे सम शिकणार आहोत. ठीक आहे, चला तर मग चालू करूया. रीड द सम. 8 number. A person wants to create a fund of ₹6,96,150. So he ए होणार आहे व्हॅल्यू, अक्युम्युलेटेड व्हॅल्यू, एवढी अमाऊंट क्रिएट करायची आहे आफ्टर 4 years ॲट द टाइम ऑफ हिज रिटायरमेंट. सो 4 years मीन्स एंड झालेला आहे. हे डिसाइड टू इन्व्हेस्ट अ फिक्स अमाऊंट ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर. त्याने डिसाइड केलं की एव्हरी इयर तो सर्टन अमाऊंट फिक्स इन्व्हेस्ट करेल. सो ती अमाऊंट आपल्यासाठी सी असू शकते. सो इंटरेस्ट रेट आहे 10% पर एनम, कंपाउंडेड अॅन्युअली. व्हॉट अमाऊंट शुड ही इन्व्हेस्ट एव्हरी इयर. तर किती अमाऊंट तो इन्व्हेस्ट करतो इच इयरला ते फाइंड आउट करायचं आहे. 1.1चा 4th पॉवर ही व्हॅल्यू दिलेली आहे. 1.4641 ही युजफुल होणार आहे आपण सॉल्व्ह करत असताना. ठीक आहे, चला तर मग बघूया सोडवून. ओके, व्हॅल्यूज फर्स्ट. ए जी व्हॅल्यू क्रिएट करायची आहे, फंड क्रिएट करायचा आहे 6,96,150 अँड 4 years नंतर क्रिएट करायची आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10%. त्याला आय मध्ये कन्वर्ट करूया आपण. 10/100, 100ने डिवाइड केल्यावर 0.1 येणार आहे आय. ओके, आता आपण फॉर्म्युला घेऊया एचा. अक्युम्युलेटेड व्हॅल्यू सी अपॉन आय इन स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस आयचा एन पॉवर -1. ओके, फिल द व्हॅल्यूज. ए 6,96,150. ओके, yes, C is missing. I is 0.1. 1 plus 0.1 I's value. N is 4 minus 1. Okay. Now 0.1 इकडे घेऊया, मल्टिप्लाय होतील. 6,96,150 into 0.1 is equal to C in bracket 1.1 होणार 4th power -1. ओके, येस. ना पुढे सॉल्व करूया. यांची इंटू केली तर काय होणार 6,96,150.1 इंटू केल्यानंतर 0 कट झाले. अँड सी 1.1 ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 1.4641 -1. आता हे सबस्ट्रॅक्ट करूया. 69,615 इज इक्वल टू सी अँड इंटू मायनस केल्यानंतर 0.4641 येणार. आणि आता हे इकडे आणायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. सो पॉइंट आहेत, आपण ट्राय करूया की आधीच त्याचा डिनॉमिनेटर रिमूव्ह होईल, पॉइंट्स रिमूव्ह होईल. 4641 4 zeros मीन्स 10,000. आता फ्रॅक्शन क्रिएट झाला आणि तो इकडे घेणार, मग आपल्याला डिवाइड करायला इझी होईल. सो 10,000 अँड 4641 कम्प्लिटली इन्व्हर्स होणार बिकॉज साईड चेंज. आणि आता 4641 ने डिवाइड करायचं आहे आणि आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे. ओके, तर 6,9615 ला 4641 ने डिवाइड केल्यावर काय आन्सर मिळेल ते फाइंड आउट करूया. ओके स्टुडंट्स, 69,615 ला डिवाइड केलं 4641 ने तर मला कम्प्लीट आन्सर 15 मिळालेला आहे. तुम्ही चेक करू शकता डिव्हिजन. 15 आन्सर मिळाला आहे. सो 15 इंटू 10,000 किती होणार. सो फायनल आन्सर लिहायचे सी इज इक्वल टू 1,50,000 आणि ही annually invested amount असणार आहे. दिस इज अवर आन्सर. ठीक आहे. सम नंबर 9 स्टुडंट्स. फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट कंपाउंडेड annually. रेट ऑफ इंटरेस्ट शोधायचं आपल्याला. इफ एन annuity immediate at 20,000 rupees per year amount to ₹2,60,000 in 3 years. ओके, सो व्हॅल्यूज दिलेला आपल्याला सी 20,000 असणार आहे आणि ए 2,60,000 अमाऊंट असेल आणि एन दिल 3 years. या बेसिस आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. ओके, लेट्स फाइंड आउट. सो सी ची व्हॅल्यू आहे 20,000 रुपीज. ए व्हॅल्यू आहे ₹2,60,000. एन इज 3 years and I is missing. फॉर्म्युला घेऊया. A is equal to C upon I in square bracket 1 plus I in bracket and power -1. ओके, चला फिल करूया व्हॅल्यूज. 2,60,000. ओके, सी इज 20,000 अपॉन आय 1 प्लस आय and power -1. ओके, आता 20,000 आपण इकडे आणू शकतो, आय पण इकडे आणू शकतो. ओके,
सो वन आय अपॉन 20,000 कम्प्लीट इन्व्हर्स होणार आहे आणि इकडे 1 प्लस आयचा nth पॉवर n किती आहे 3 आहे ना. येस करू शकतो ना 3 1. तर यांचे डिव्हिजन करायचे आहेत. 4 झिरोज रिमूव्ह झाले अँड 2नी डिवाइड केल्यानंतर येणार 13. सो 13i इज इक्वल टू क्यूब आहे इथे, तर क्यूबचा फॉर्म्युला घेऊ शकतो आपण 1 प्लस 1चा क्यूब 1 प्लस 3 इंटू फर्स्ट स्क्वेअर इंटू सेकंड टर्म, फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म. सो 3i येणार प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर, तो सेकंड टर्म स्क्वेअर आय स्क्वेअर अँड सेकंड टर्म क्यूब येणार. फॉर्म्युला लक्षात घ्या, फॉर्म्युला इथे लिहितो तुमच्या माहितीसाठी. ए प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर अँड बी क्यूब असा फॉर्म्युला येतो. सो फर्स्ट टर्मचा क्यूब 1चा 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म, 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर अँड सेकंड टर्म क्यूब मायनस 1. तो 1 तुमचे असेच जाणार आहेत प्लस मायनसमध्ये. तर हातात हे यांना सॉल्व्ह करायचं आपल्याला. सो लेट सी 13i इज इक्वल टू यांच्यातून या तिघांमधून तुम्ही आय कॉमन घेऊ शकता. सो रिमेन वॉट 3, इथे 3 डबल आय होते, सिंगल आय, इथे आय क्यूब होता तर आय स्क्वेअर बॅलन्स. ओके. सो ना काय म्हणू शकतो आपण, आय असाच गेला इथे इक्वल दोन्ही साईडला आहे म्हणून, किंवा इकडे आणला तरी तो डिवाइडमध्येच जाणार. सो 3 प्लस 3i प्लस आय स्क्वेअर आणि 13 तिकडे नेले. सो हियर 0, 13 मायनस होती आय स्क्वेअर प्लस 3i प्लस 3 मायनस 13 अँड फायनली आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. आय स्क्वेअर प्लस 3i मायनस 10 इज इक्वल टू 0. ओके. सो आता आपल्याला करायचं आहे काय, अशा पद्धतीने -10चे 2 नंबर्स फाइंड आउट करा की ज्यांची मल्टिप्लिकेशन 10 पण ॲडिशन प्लस 3 आहे. सो 5 2 प्लस 3 घ्यायला हवं बिकॉज मिडल साईन प्लस आहे आणि इथे प्लस मायनस मायनस येणार. सो 5 2 10 प्लस मायनस मायनस 10 होती आणि यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन प्लस 3 मिडल टर्म एवढी होईल. सो 2 टर्म्स प्लस 5 मायनस 2 आता मी घेणार एक्सचेंज करण्यासाठी. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके ओके. सो व्हॅल्यू 2 बेसिसवर आय प्लस 5 होते अँड सेकंड ब्रॅकेट -2 होते. सो आय -2 इज इक्वल टू 0. कम्पेअर केला I plus 5 is equal to 0 or I minus 2 is equal to 0. So I is equal to -5 valuation. I is equal to positive 2 because ते निगेटिव्ह होत आहे. सो इंटरेस्ट मीन्स आय असणार आहे आणि इथे व्हॅल्यू निगेटिव्ह आपण तर कन्सिडर करणार नाही. रेट ऑफ इंटरेस्ट कॅनॉट बी निगेटिव्ह. येस, रेट ऑफ इंटरेस्ट कॅनॉट बी निगेटिव्ह. सो इथे प्रॉपर व्हॅल्यू काय होणार, I is equal to 2. I is not equal to -5. It is not acceptable. I is equal to 2. So आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे. सो रेट ऑफ इंटरेस्ट मीन्स R अपॉन 100 केला की आपल्याला आय मिळतो, बरोबर. सो देअरफॉर रेट ऑफ 100 इज इक्वल टू 2. 100 तिकडे नेले. सो R इज इक्वल टू 200%. ओके. आपण आयची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आर ची नाही. आर ची व्हॅल्यू आपल्याला अशी मिळणार 200% जे आपल्याला शोधायचे होते पर ॲनम. ओके. सम नंबर 10 स्टुडंट्स, फाइंड द नंबर ऑफ इयर्स एन फाइंड आउट करायचा आहे विच एन्युटी ऑफ रुपीज 500 म्हणजे सी 500 असणार आहे. इज पेड ॲट द एंड ऑफ द एव्हरी इयर इफ द अक्युम्युलेटेड अमाऊंट वर्क्स आउट टू बी 1,655 ही ए व्हॅल्यू होईल. पण इंटरेस्ट इज कंपाउंडेड अॅन्युअली 10% पर ॲनम इंटरेस्ट पण दिलेला आहे. सो व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला 80 नंबर ऑफ इयर्स. ओके, फाइंड आउट करूया. ओके, गिवन व्हॅल्यूज फर्स्ट. सी जी गिवन आहे रुपीज 500, ए गिवन आहे रुपीज 1,655, आर गिवन आहे 10% पर ॲनम, ज्याला आपण आयच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. 10/100 इट मीन्स 0.1. ओके. देन आपण फॉर्म्युला घेऊया. ए इज इक्वल टू सी अपॉन आय स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस आयचा nth पॉवर -1. ओके. ए इज 1655, सी इज 500 अपॉन आय इज 0.1. ओके.
1 प्लस 0.1 अँड मिसिंग आहे. ओके, सॉल्व करूया पुढे. येस, तर इथे तुम्ही पॉईंट काढू शकता. 1655 इज इक्वल टू 5000 होतील अँड 1.13 nth पॉवर मायनस 1. ओके, आता 5000 इकडे आणूया. 1655 डिवाइड बाय 5000 होणार इज इक्वल टू 1.1चा nth पॉवर मायनस 1. या साईडला बॅलन्स. आता डिवाइड करून आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. सो 5 ने डिवाइड करूया. येस, 8000 आणि इथे 5 3 is 15 रिमेन 1, 5 3 is 15 रिमेन 1, सॉरी 5 is 5 331. ओके, सो 331 डिवाइड बाय 1000 1.1चा nth पॉवर मायनस 1. मायनस 1 या साईडला घेऊन येऊया आपण. प्लस 1 व्हायला हवेत. 1.1चा nth पॉवर. सो 1 ॲड करायचे आहेत, मीन्स डिनॉमिनेटर सेम झाला पाहिजे. 1000 इंटू 1 करावे लागतील. डिनॉमिनेटर 1 आहे त्याचा, सेम झाल्याशिवाय ॲड नाही होत. सो 1000 इंटू 1 1000 प्लस 331. सो 1331 होणार. 1000 प्लस 331 1331 डिवाइड बाय 1000 इज इक्वल टू 1.1चा nth पॉवर. ओके, सो आता n पॉवर आहे म्हणजे हे नक्की किती पॉवर आहे ते आपण फाइंड आउट करूया. ओके, सो 10च्या कंपॅरिझनमध्ये घ्यावं लागेल. सो 1331 हा 11चा क्यूब आहे असं म्हणता येईल. ओके, सो 11चा क्यूब होईल आणि हा 10चा. 11/10चा क्यूब होणार. सी, 11/10चा क्यूब 1.1चा nth पॉवर. इट मीन्स डिवाइड केलं तर 1.1चा क्यूब 1.1चा nth पॉवर. बेस सेम आहे, मीन्स nची व्हॅल्यू 3 होणार आहे. देअरफॉर n इज इक्वल टू 3 इयर्स. सो पहा कशा बेसिसवर फाइंड आउट केलेला आहे. n इज इक्वल टू 3 इयर्स. इथे 10 सम झालेला आहे. आता पुढे जाऊया. 11 सम स्टुडंट्स, फाइंड द अक्युमुलेटेड व्हॅल्यू ऑफ एन्युटी ड्यू. एन्युटी ड्यू म्हटलं पहिल्यांदा, आता पण नव्हतं ड्यू म्हटलं. ₹1000 पर ॲनम फॉर 3 इयर्स ॲट 10% पर ॲनम कंपाऊंडेड ॲन्युअली. एन्युटी ड्यू म्हटल्यावर फॉर्म्युला थोडा चेंज होतो आपला. सेकंड वाला फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल तर. ओके, सो ₹1000 दिले, दॅट इज व्हॅल्यू ऑफ सी. ओके, 3 इयर्स अँड व्हॅल्यू रेट ऑफ इंटरेस्ट 10%, ज्याला आय मध्ये कन्वर्ट करूया आपण. 10/100 इट मीन्स 0.1. ओके, 1.1चे क्यूब व्हॅल्यू दिलेली आहे. सो आता फॉर्म्युला घेऊया. कोणता इमिजिएट एन्युटी नाही म्हटलंय, एन्युटी ड्यू म्हटलेला आहे. एन्युटी ड्यू म्हटलं की फॉर्म्युला बघा काय येतो. सी 1 प्लस आय एन मायनस 1. ओके, सो इमिजिएट एन्युटी फाइंड आउट करणार आपण. सी इज गिवन 1000 फिल केले. 1 प्लस आय किती आहे 0.1. ओके, 1 प्लस 0.1 एन इज 3 मायनस 1. ओके, सॉल्व करूया. 1000.1 आहे म्हणजे 10 इंटू होणार, इन्क्रीज होणार 10 इंटू केल्यावर आणि 1.1. ओके, सो इकडे 1.1चा क्यूब मायनस 1 याने इंटू केलं 1.1 तर 10 जाईल. 11,000 येणार फायनली. आणि इकडे 1.1चा क्यूब काय येणार 1.331 मायनस 1 ब्रॅकेट. 1 मायनस केल्यानंतर 0.331 असा व्हॅल्यू येईल. आणि आता यांची दोघांची इंटू करा, तुम्ही करू शकता इंटू. सो आपल्याला मिळणारी व्हॅल्यू एन्युटी ड्यू असणार आहे. एन्युटी ड्यू फॉर्म्युला थोडा चेंज झाला आहे एन्युटी ड्यूसाठी, अँड दॅट विल बी ₹3,641. ओके, मल्टिप्लिकेशन करून चेक करा. नाव नेक्स्ट सम नंबर 12 स्टुडंट्स. A person plans to put 400 at the beginning of each year for 2 years in deposit that gives interest at 2% per annum compounded annually. Find the amount that will be accumulated at the end of the 2 years. Okay, so बघूया. व्हॅल्यू दिलेली 1.02 स्क्वेअरची 1.0404 ही यूज करणार आपण. ठीक आहे, टेक प्रॉपर व्हॅल्यूज. सी इज ₹400. ओके, नंबर ऑफ इयर्स 2 म्हटलेला आहे. 2 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट टू पर्सेंटेज गिवन आहे, मीन्स आय मध्ये कन्वर्ट करताना 0.02 होणार. आणि आता फॉर्म्युला घेणार आपण एन्युटी ड्यूचा. येस,
C is 400, I is 0.2, N is 2. हे सॉल्व करायचं आपल्याला. 400 1.2 होणार, 0.2 1.2चा मिस्टेक सॉल्व केली पाहिजे. मिस्टेक ओके, मिस्टेक होती. 0.02 घ्यायचे होते. सो ॲड केल्यानंतर 1.02 होणार. ओके, अँड दिस इज 0.02. तर आधी पॉईंट आपण रिमूव्ह करूया इथून. सो मीन्स 100 इंटू केला, 20 इन्क्रीज 1.02 आता बरोबर दिसेल. ओके, 1.02चा स्क्वेअरची व्हॅल्यू दिली होती आपल्याला. काय व्हॅल्यू दिली होती? 1.0404 मायनस 1. 2ने डिवाइड केले 20,000, 1.02 आणि इकडे 0.0404 आन्सर येणार. आणि याने इंटू केल्यानंतर काय येईल ते बघूया. सो 2 zeros तर जातील. 200 इंटू 1.02 करावं लागेल. 20,400 अँड 0.0404. आता याच्याशी इंटू केल्यानंतर जे आन्सर मिळणार ते आपण इथे लिहिणार आहोत. तुम्ही इंटू करू शकता. दॅट विल बी NAT ड्यू. ओके, 824.16 यांची इंटू येणार 0.4 सोडल्यानंतर. ओके, ठीक आहे. हे झाले 12 सम्स. सम नंबर 13. Find the present value of an annuity due of ₹600 to be paid quarterly at 32% per annum, compounded quarterly. क्वार्टरली पिरियड म्हटलेला आहे आणि क्वार्टरली म्हणजे 3 मंथचा पिरियड असतो. ओके, एका इयरमध्ये असे 4 क्वार्टर येतात. लेट्स फाइंड आउट. व्हॅल्यूज राईट करून घेऊया. C इज ₹600. ओके, अँड 1 इयरसाठी आहे, पण बिकॉज ऑफ क्वार्टरली आहेत. बट इन्व्हेस्टेड एव्हरी quarterly, so therefore n is equal to 4 period झाले. ओके, आणि रेट सुद्धा तसाच होणार. R is equal to 32% आहे. बट कंपाऊंडेड क्वार्टरली म्हटल्यावर सो 4 पिरियड होतात म्हणून 4ने डिवाइड केलं पाहिजे. 32% अपॉन 4, सो इट इज 8% येणार क्वार्टरली. ओके, हा जर रेट असेल तर आयची व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. I इज इक्वल टू 8/100 मीन्स 0.08 असं होणार आहे आय. आणि आता याची व्हॅल्यू घेणार प्रेझेंट वर्थ फाइंड आउट करण्यासाठी. प्रेझेंट व्हॅल्यू बोलत ना, फाइंड आउट करा. येस, प्रेझेंट वर्थ ऑफ C 1 प्लस आय अपॉन आय इन ब्रॅकेट 1 मायनस 1 प्लस आय इन पॉवर. ओके, व्हॅल्युएशन घेऊया. C इज 600, 1 plus 0.08, 0.08, 1 minus 1 plus 0.08 and quarter आहे 4. ओके, फाईन. आता आपण आधी 100 इंटू करूया. मीन्स वरती 100 इंटू केल्यावर 2 zeros वाढणार आणि खाली ओनली 8 येणार आहेत. आणि यांची ॲडिशन इथे 1.08 येईल. 1 मायनस यांची ॲडिशन 0.08 येणार 4th पॉवर. याची कम्प्लीट व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, आणि बघूया सॉल्व करायला अजून. 8ने डिवाइड करू शकतो आपण. 8 7 56, 8 5 40, 7,500. इट इज 1.08. ओके, सो नो डिनॉमिनेटर. 1 मायनस 1.08 ची व्हॅल्यू. समथिंग इज रॉंग. मायनस n इज देअर ना. -4 -4. सो therefore 1.08 -4 ची पॉवर येणार 0.7350. ओके, आता 1 मधून ती मायनस करायची. 7,500 इंटू 1.08 तुम्ही करू शकता. 2 zeros गेले. अँड 75 इंटू 108 काय येणार ते लिहायचे. इट विल बी 8,100. ओके, साईन नंतर देऊया. आणि यांची सबस्ट्रॅक्शन काय येणार. 1 मधून लेस करायचं म्हणजे 1 कसं सबस्ट्रॅक्ट करणार तुम्ही. लास्ट केलं होतं आपण असं सबस्ट्रॅक्ट. 1 पॉईंट तेवढेच 0 घेणार.
.7350 आपण लेस करायचं आहे. 10 minus 5 5, 9 minus 3 6 and 2650. ओके, सो पॉईंट पण येणार पुढे 0.2650 आणि याचे इंटू जे येणार ते आन्सर येईल, दॅट इज प्रेझेंट वर्थ. तर याची इंटू तुम्हाला करायला हवी आणि पॉईंट्स 4 सोडायचे इंटू करून. ओके, सो व्हॅल्यू येणार 2146.5. फायनल आन्सर यायला हवं. मल्टिप्लिकेशन चेक करा. ओके, 13 सम्स इथे झालेत आपले. सम नंबर 14, an annuity immediate is to be paid for some years at 12% per annum. The present value of the annuity is 10,000 and the accumulated value is 20,000. Find the amount of each annuity payment. म्हणजे तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू दिली आहे P, ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू दिली आहे A आणि शोधायचं आहे तुम्हाला C. ओके, ठीक आहे, चला फाइंड आउट करूया. सम नंबर 14, R 12% गिवन आहे पर ॲनम. सो त्याला आय मध्ये कन्वर्ट केला. सो 0.12 येणार आय. पी गिवन आहे प्रेझेंट व्हॅल्यू 10,000 आणि ए पण गिवन आहे 20,000. सो रिलेशन फॉर्म्युला घ्यावा लागेल. 1/P 1/A मायनस केल्यावर 1/C, यांचा डिफरन्स 1/C येतो. सो हा रिलेशन फॉर्म्युला आहे. प्रेझेंट व्हॅल्यू आणि ॲन्युटी व्हॅल्यू दिलेली असेल तर तुम्हाला सी ई शेअरची कशी फाइंड आउट करता येईल. ओके, लेट सी. तर व्हॅल्यू फिलअप P 10,000 मायनस ए किती आहे 20,000 1/C. ओके, आता पुढे आपण काय करू शकतो बघूया. इथे आय असणार आहे. सो आपल्याला इथे 0.12 घेता येतील. ओके, डिनॉमिनेटर सेम असल्याशिवाय सबस्ट्रॅक्टिंग करता येणार नाहीये. 10,000 आहेत म्हणजे 2 ने इंटू केलं की 20,000 होतात. मग 20,000 डिनॉमिनेटर सेम केला म्हणजे 2 ने इंटू केला तर 2 - 1 होतील. अप्पर 0.12 होणार आणि सी होणार. सो वरती येणार 1/20,000 आणि इकडे येणार 0.12/C. क्रॉस मल्टिप्लाय करूया. फक्त सी इकडे आणि 20,000 इकडे आणूया. सी इज इक्वल टू 0.12 इंटू 20,000 आणि यांची इंटू जे येणार ते आपल्यासाठी आन्सर असेल. मी साईडलाच लिहितोय. सी इज इक्वल टू किती आन्सर येणार यू कॅन चेक 2,400 येतील. 2 पॉईंट्स रिमूव्ह केल्यानंतर म्हणजे 2 झिरोज केले तर 200 इंटू 12 डायरेक्टली 2,400 अमाऊंट येणार आहे. ओके, हे झालं 14 सम्स. आता इथे आपण फक्त 2 सम्स बाकी आहेत 15 आणि 16, बट दॅट विल बी होमवर्क पार्ट फॉर यू. तुम्ही ते स्वतः ट्राय करणार आहात 15 आणि 16 सम्स. ओके, सो इथे आपला हा एक्सरसाइज आणि हा टॉपिक कम्प्लिटली संपत आहे एक्सरसाइज घेऊन. सो आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.